श्री वेताळाय नमः. आता नमो गणेशा, जो का सर्व ही विद्याचा ठसा, जयापासून उत्पत्ती देखा सकळ शास्त्रांची. तो गणराज नमीजे, त्याते प्रकाश मागिजे, देवा तू कृपा कीजे मज बाळकावरी. जय जयाजी गणराजा, सरळ शुंडा चतुर्भुजा, देवी गौरी या सुता, नमन माझे तुझ. आता वंदू ते भवानी, जे का अगोचर त्रिभुवनी, ते मी वंदिले भवानी. आदिशक्ती माया, तिचे प्रसादे करुण, मज जाहले मधी प्रकाश घन. आता करीन स्तवन श्री वेताळांचे. जय जयाजी वेताळा, अष्टकोजी भूतांचे या भूपाळा. कृपा करावी स्नेहाळा, दयाळा मजरंकावरी. तू जरी कृपा करिसी, भक्तांचे हृदय प्रकशसी. अनेक जातींच्या पुष्पांसी, परिमळ तू देवा. देवा तुझे नमिले चरण, पवित्र जाहले अंतःकरण. परीत भावे प्रसन्न मद मम जैनासी. अगा देवा तुझे स्वरूपाची वर्णन कथा, पृथक पृथक करीण भूत गणनाथा. परी तू क्रोधायमान सर्वथा, नसावे स्वामिया. यदर्ती तुझे गुणस्तवन, करावया कैचे मदज्ञान. मी तव मूढमती दिन, तुझे स्तवन काज जाणे. म्हणून तुझे करीतो स्तवन, तुवा भावे प्रसन्न. करावया जाण कवित्व देवा. देवा जरी तू प्रसन्न होसी, तरी पार नाही कवित्वासी. अमावस्याच्या दिवशी मुचंबळ होय समुद्रासी. ऐकतात तुझे महिमान, मज जाहले मधी प्रकाश घन. मग वर्णन केले वर्णन तुझे स्वरूपाचे. ऐकोनी तव रूपांचे वर्णन, पृथक पृथक करीन जाण. माझे पंचमेळ प्रमाण, पुष्पातुळे तुझे चरणी. काय वर्ण तुझे स्वरूप, सुंदर सरळ अंगोलिया देख. नक प्रभाती सुरेख, रातोत्पळाची या परी. चरणी ब्रिदाचा तोडर, पोटरी अति सुंदर. गुडघे मांड्या सुकुमार, शोभायमान असती. जानुकटी अति विशाळ, कालते विश्व उत्परस्थळ. वरी पितांबराचा झळाळ, अति रम्य साजिरा. कटिवरदे नाभी कमळ, हृदय जैसे गंगाजळ. कंठी पदक मोहनमाळ, अतिरम्य साजिरी. कंठावरदे मुखकमळ, हनुवटी अत्यंत निर्मळ. दोन्ही अधर पुढे कोमल, सुंदर प्रवाळ्याच्या परी. अधरा माझे दंतहार, तांबूल शोभे कुंकुमाकार. नेत्र जैसे अग्नीचे घर, नासिकी पवन स्थिरावला. श्रवणी कुंडले सोज्वळ, नाभी चंदन परिमळ. मस्तके शोभे मंदिल, अति साजिरा. रत्नखचित शाविका, त्याची मादी भूतनायका. मागे पुढे कटाका, दाटणी होय निळ्या पताका मनोहर. गरजे चाले दळभार, मागे चालते स्वार. कोण म्हणते अवधारा, मल्हारी यशवावरी. भैरव तजाची परी, भवानी व्याघ्रावरी. चालते यते सत्वरे, ऐसा तू देवाधिदेव. तुझ्या स्वारीचा मध्यरात्रीचा समय. तेने महिमंडळ डळमळू पाहे. दक्षिण महिकेताळ प्रधान, वामांगी चितळाचे वाहन. मध्ये शाविका शोभाजमान, तारांगणी चंद्रमा जैसा. ऐसी महिमा अपार, मजन वर्णावे साचार. तरी काही ज्ञानपदर, मज दीना ते देजे. आता पृथक पृथक करी स्तुती, भक्ती ऐकावी एकचित्ती. प्रपंचीन घालते मध्ये, यथायुक्ती परिसिजे. जय जयाजी वेताळा, जय जयाजी महाकाळा. जय जयाजी भूपाळा, उग्ररूपा स्वामिया. जय जयाजी भूतनाथा, जय जयाजी कृपावंता. जय जयाजी अनाथनाथा, भक्त कृपाळा गुणसागरा. जय जयाजी विशाळ नयना, जय जयाजी कृपाघना. जय जयाजी हरिमर्दना, भक्त रक्षका स्वामिया. जय जयाजी भूपसुंदरा, जय जयाजी मनोहरा. जय जयाजी गुणसागरा, भक्त चोकरा पावावे. ऐसे करुणे वाचन भैरवदास, प्रार्थिता पावला मज दीनास. गोतीला चैतन्य कृपेचा सौरस, सुख संतोष पैजाहला. करुणी दुसरेपणे बोलणे,
श्रोती असावे सावधाने मने ग्रंथी क्षरे यथार्थ वचने दासाची या परिसावी कोणासी पडलिया संकट अथवा आलिया दुष्ट अरिष्ट तेने 3 सप्तके ग्रंथपाठ आदरे करून वाचावा पुत्रार्थी अथवा धनार्थी तेने 3 मास कराव्या 3 आवृत्ती त्यासी कृपा होय भूपती जाना निर्धारी अत्यंत रोगी असेल नर व्याधीने पिडला असेल फार त्याचे 7 शनिवार निरंतर ग्रंथ आदरे वाचावा भूत प्रेषाच्च संबंध बाधा प्राणाची या जाहली आपदा पंचसप्तके ग्रंथ सदा श्रवण करावा तजाने तयासी दया करील आपण यथार्थी वाहतसे याण कारागृहाचे बंधमोचन द्वयसप्तके सुटेल जी जी इच्छा करील प्राणी ती पूर्वील गदा पाणी या लागे सर्वजनी आळस सर्वथा न करावा एकचित्ते मनोभावे करुण जो चिंतील वेताळ अंतःकरण त्याचे संकटे निर्वाण गदा पाणी तारील हा निर्धार जो उठून प्रातकाळी नित्य स्मरेन हृदय कमळी त्याची इच्छा असेल ती सकळी पूर्ण करील श्री वेताळ कोणासी पडली या महासंकट त्याने नित्य स्मरावे श्री वेताळास त्याची संकटे अरिष्टे भ्रांत श्री वेताळ दूर करील ज्याची असेल भूत प्रेत पिशाच्च बाधा प्राणियाची या जाहली आपदा त्याने पंचक सप्तके ग्रंथ सदा आदरे करुणी वाचावा त्यासी वेताळ प्रसन्न होऊन त्याची रोग पीडा सर्व दूर करून त्याची सर्व विघ्ने निरसन त्यास निर्वाणी तारिती युद्धाचे समय निश्चित जो चिंतील रात्रंदिवस त्यासी प्रसन्न होऊन युद्धास यशप्राप्ती पावेल सुंदरी विनवी पुढती ग्रंथ केवळ भागीरथी श्रवण मात्रे उत्तम गती प्राणी मात्रासी होय पै हे सत्य न मानी ज्याचे चित्त त्यासी पीडी करील श्री भूतनाथ यथार्थ म्हणून या सत्त ग्रंथ आदरे वाचावा एक भावे एक मने करुणी जो श्रवण करील रात्रिंदिनी त्यासी वेताळ प्रसन्न होऊनी इच्छा त्याची पूर्ण करील तव हात जोडून बोले सुंदरी आपली पूजा कोण प्रकारी तैसे या सदा भेटे निर्धारी होईन तुम सांगा मज तव बोले वेताळ एक सुंदरी पूजा सांगतो बर व्यापरी चित्तदेव भावे करुणी सांगतो ते अवधारी अविर गुलाल सेंदुर केळी पोकळे नारिकेल बदाम अक्रोड खर्जूर सुवासिक उद्बत्त्या असाव्या उद असावे बहुप्रकार पुष्पहार सुवासिक सिद्ध सामुग्री करुण आणिक जावे समुद्रा लागून करुणी सचेल स्नान घ्यावे समग्रीशी जाण सांगितल्या परी चौक भरून 52 वीरांचे ध्यान केजे 4 दिशा भराव्या पूर्ण आसनी बैसावे धिट होऊन प्रारंभ झाल्यापासून कोण कोण येते कपा मल्हारी देव अश्वावरी भैरव तयाची परी भवानी व्याघ्रावरी धावरते दियजिगजरे आणि केते विक्राळ आसनी त्याची भातुके टाकुनी ते अवघे गेली यावरी सावधान वैसावे जेव्हा येईल वेताळाची स्वारी वाजत गाजत हर्षभरी जाणून या तयाजवळे धरावे चरण तयांचे ऐसे भेटी झाल्यावरी प्रसन्न होईन ते अवसारी ऐसे कार्य झाल्यावरी आसन काढावे तेथून ऐक सुंदरी मम वाणी हे स्तोत्र जे जपती प्राणी त्यासी मी रक्षेन रात्रंदिनी सत्य सत्य जाना पै इति श्री वेताळ स्तोत्रम संपूर्णम श्री वेताळ चरणारविंदार्पणमस्तु।